आज आपण खूपच चविष्ट आणि घरगुती रेसिपी बनवणार आहोत. ही रेसिपी खायला जितकी टेस्टी लागते, तितकीच बनवायलाही सोपी आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी कशी बनवायची ते दाखवणार आहे. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी बाटीसाठी पीठ तयार करून घेऊया. यासाठी मी 2 वाटी रवा घेतलेला आहे. त्यामध्ये गव्हाचे पीठ घेतले आहे 1 वाटी. त्यामध्ये 1 चमचा ओवा आणि 1 चमचा तीळ, चवीपुरतं मीठ, हळद आणि बडीशोप 1 चमचा एवढेच साहित्य लागणार आहेत. घरात सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंनी ही रेसिपी बनते, त्यामुळे कोणालाही सहज बनवता येईल. आता सगळं साहित्य एकत्र करून त्यात 2 पळी तेल टाकूया. तेल घातल्यामुळे बाटी कुरकुरीत आणि मऊ बनते. आता हळू-हळू पाणी घालत पीठ मळून घेऊया. बाटीसाठी पीठ थोडं घट्ट पीठ मळून घ्यायचे. डाळ बाटी पीठ व्यवस्थित मळणं खूप महत्त्वाचं असतं, कारण त्यावर बाटीची चव आणि टेक्स्चर अवलंबून असतं. पीठ आता छान तयार झालं आहे. आता ते थोडा वेळ झाकून ठेवूया. आता पीठ छान मुरलं आहे, त्यामुळे बाट्या बनवायला सुरुवात करूया. पिठाचे समान आकाराचे गोळे करून घेते. सगळ्या बाट्या एकाच आकाराच्या असल्या तर शिजायलाही सोपं जातं. एक-एक करून सगळ्या बाट्या तयार करते. अशा पद्धतीने म्हणजे बाट्याला लेयर पडतील. पहा किती छान आकार आला आहे. सगळ्या बाट्या पण तयार झाल्या आहेत. आता गॅसवर कढई ठेवूया. त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवते. पाणी व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये बाट्या सोडूया. बाट्या मंद आचेवर शिजल्या तर आतपर्यंत छान शिजतात आणि बाहेरूनही सुंदर रंग येतो. त्यावर 10 ते 15 मिनिटे झाकण ठेवून देऊया. तोपर्यंत इकडे डाळ तयार करून घेऊया. फोडणीसाठी तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे आणि बारीक चिरलेला कांदा घालून छान लालसर होईपर्यंत परतायचा. त्यात मी 2 लाल मिरची, दालचिनीचा तुकडा, कढीपत्ता टाकून छान तेलात फ्राय करून घेतला. त्यानंतर चिरलेला टोमॅटो, त्यावर थोडे मीठ आणि कोथिंबीर टाकून मिक्स करूया आणि आता त्यात शिजवून घेतलेली ही तुरीची डाळ, यामध्ये मी लसूण बारीक केलेला, हळद, हिरवी मिरची, टोमॅटो घातले होते. आता आपण हे वरून त्यात टाकून घेऊया. असं केल्याने वरण्याला खूप छान चव येते, खायला पण खूप छान लागते. आता वरणाला उकळी येईपर्यंत बाटी बघूया. इकडे बाटी पण छान शिजल्या आहेत. आता त्याचे छोटे-छोटे तुकडे करून घेते. बाटी आतून छान शिजल्या आहेत, ते तुम्ही पाहू शकता. इथे रेसिपीची खरी चव तयार होते. सगळ्या बाट्या एकसारख्या कापून घेतल्या. त्यानंतर तेल गरम करायला ठेवते. तेल चांगले गरम झाले की त्यात बाट्या सोडूया. तेल कमी गरम असेल तर बाटी तेल जास्त शोषून घेते. तेल आता गरम झाले आहे. आता हळू त्यात बाट्या सोडूया. बाट्या घालताना काळजी घ्यायची, तेल उडणार नाही याची. पहा मंडळी, आता बाट्यांना हळू रंग यायला सुरुवात झाली आहे. घाई न करता सगळ्या बाजूंनी फिरवत तळून घेते. अशा प्रकारे सोनेरी रंग आला की बाटी तयार झाली म्हणून आता गरमागरम डाळ आणि बाटी तयार झाली आहे. डाळ बाटी खायला जितकी चविष्ट लागते, तितकीच बनवायलाही सोपी आहे. पावसाळा असो किंवा एखादा खास दिवस, अशी डाळ बाटी खाण्याची मज्जाच काही वेगळी असते. तर मंडळी, आजची डाळ-बाटी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन चविष्ट आणि रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.